या ठिकाणी खरोखर संदीपाल ऋषी आणि खरोखर या ठिकाणी खरोखर या ठिकाणी कशा प्रकारे कथा श्रवण करीत आहे सांगा भाऊ. अरे येऊन मंडळी बसली सवेले माझे नमनला त्यापैकी हिरव्या कळवामध्ये तुम्ही कशा प्रकारे श्रवण केले सांगा भाऊ. म्हणून ज्या प्रकारे माऊली सुपामध्ये धान्य घेते आणि खळा एका बाजूला आणि भांडे एका बाजूला कशा प्रकारे आपण या ठिकाणी त्या कथेचे हे खरखर भावार्थ सांगितला पाहिजे सांगायला पाहिजे. म्हणून खरोखर श्रीकृष्ण म्हणजे त्याचे गुरु कोण होते संदीपाल आणि संदीपा ऋषी त्या गुरु म्हणजे ऋषी जनाचे होते आणि खरोखर त्या श्रीकृष्णाने विचार केला महाराज तो कसा हो की आपल्या गुरुला भेटण्याकरता जायला पाहिजे. परंतु खरोखर त्याचे हे गुरु खरोखर महाराज तपावरती बसलेले होते. श्रीकृष्ण खरोखर त्या ठिकाणी गेले असताना आहा. आणि खरोखर गुरुजन म्हणजे तपावर बसला असताना मग त्या श्रीकृष्णाने काय केले काय केले हो काही काळे कचरा मेलेले सर्प उचलून त्या खरोखर गुरुच्या गळ्यामध्ये गळ्यामध्ये टाकून दिले आणि त्यांचा तपाचा भंग करू लागले. परंतु इकडे खरोखर त्या संदीप ऋषी एकदम डोळे उघडून आणि पाहिले. त्यांनी तप सोडले आणि शुद्धीवर आले आहा. आणि डोळे उघडून पाहिल्यानंतर त्यांच्या पुढे कोण दिसले त्यांचा चेला दिसला. म्हणून तू जर माझ्या चेलातला श्रीकृष्ण परंतु माझ्या तपाचा भंग केलेला आहे म्हणून याचे प्राचित मी तुला दिल्याशिवाय राहणार नाही. म्हणून त्या श्रीकृष्णाला आपल्या गुरुने कशा प्रकारे सांगितले महाराज कशा प्रकारे सांगितले हो गर्भी होंकारा देईल त्याच्या हाती तुझा गर्व हरण होणार. माशा प्रकारे त्या श्रीकृष्णाला त्या गुरुने खरोखर सांगितले महाराज. आहा. आणि दुसऱ्या कळव्यामध्ये कवी कर्त्याने काय सांगितले सांगा भाऊ. अरे असे गुरुचे शब्द होय ऐकले आणि चिंता पडली ती
श्रीकृष्ण एकदम म्हणजे क्रोधवान आश्चर्य होऊन गेला. आणि आश्चर्यचकित झाल्यानंतर खरी आपल्या घरी आल्यानंतर हो त्याचे वडील बंधू म्हणजे श्रीकृष्णाचे कोण होते महाराज कोण होते हो तुम्हाला माहिती नाही नाही अहो ते बलराम दादा खरोखर त्या श्रीकृष्णाचे बंधू होते बरोबर. आणि वडील बंधूंनी आपल्या श्रीकृष्णाला प्रश्न केला तो कसा की श्रीकृष्णा हा संदीप वाडीचा आलेला आहे म्हणून आणि खरोखर सुभद्रा मातेला आपल्या द्वारकेमध्ये घेऊन यायला पाहिजे हो मग त्या टायमाला वडील बंधूने सांगितले आणि श्रीकृष्णाने रथ तयार केला. आणि खरोखर रथ कुठे गेला महाराज कुठे गेला. आणि चालता बोलता त्या अर्णावरती शिरत आला हा आणि कुंती मातेला नमन केले नमन केले. आणि खरोखर सांगितले की मातोश्री बोला माझ्या बहिणीला मी घेण्याकरता आलो आहे. म्हणून इकडे त्या कुंती मातेने काय सांगितले देवा काय सांगितले हो की म्हणे श्रीकृष्णा बोला. तुझ्या बहिणीला माझ्या सुनीला घ्यायला करता आलेला आहे परंतु परंतु एक गोष्ट माझी लक्षात ठेवायला पाहिजे सांगायला हो पाहिजे. या 8 महिन्याचा गर्भ माझ्या सुनीची कुंती माता श्रीकृष्णाची बोल हो या 8 महिन्याचा गर्भ सुभद्राची कुंती माता श्रीकृष्णाची बोल हो या जली दोघाला दोघं बसलेलं हो रथ लागला हवा मागाले काय गडला व्रत हो रथ लागला हवा मागाले काय गडला व्रत काय कर महाराज हो कथेचा भावार्थ काय सांगितला सांगा भाऊ. त्या गुंती मातीला श्रीकृष्णाला प्रश्न केला हो की श्रीकृष्णा हा माझ्या सुनबाईला तुझ्या बहिणीला घेण्याकरता आलेला आहे परंतु परंतु एक गोष्ट माझी ध्यानात ठेवायला पाहिजे ते कोणची हो माझ्या सुनीला 8 महिन्याचा गर्भ आहे बरोबर. न्यायला पाहिजे परंतु सांभाळून यायला पाहिजे. मग अशा त्या श्रीकृष्णाला आणि सुभद्राला आज्ञा दिली आणि आणि बहीण भाऊ रथामध्ये बसले. परंतु इकडे खरोखर त्याला आपल्या गुरुची आठवण आली महाराज त्या श्रीकृष्णाला आपली गुरुची आठवण आली. कारण की भगवंता हा माझी बहीण गर्भधर आहे हा. आणि माझ्या संदीपाल ऋषाने मला श्राप दिलेला आहे बरोबर. गर्भी हुंकारा देईल त्याच्या हाती तुझे गर्भहरण होईल हो त्या टायमाला श्रीकृष्णाला त्याची बहीण म्हणू लागली हा की दादा बोला. आपल्या माहेरचा रस्ता बरा लांब आहे हो असं मुक्कामुक्का आपल्याकडे चालले जात नाही म्हणून म्हणून मला काहीतरी अशी रम्य गोष्ट सांगायला पाहिजे. म्हणून त्या टायमाला श्रीकृष्णाने विचार केला तो कसा हो की ताई बोला. मी तुला अशी गोष्ट सांगणार हा नाही अशी गोष्ट सांगणार नाही मला तू आधी वचन द्यायला पाहिजे. मग वचन द्यायला पाहिजे म्हणून त्या श्रीकृष्णाने आणि सुभद्राने वचन घेतले आणि खरोखर ते पहिलीला गोष्ट सांगण्यास सुरुवात केली. पण इकडे का त्याचा भावार्थ काय सांगितला सांगा हो भाऊ. कपट केले श्रीकृष्णाने हो वनी रथाने वन हो दंडिगारा जाया वृक्षाची सुभद्राची झोप गेला हो श्रीकृष्णाने गोड सांगण्यास सुरुवात केली काय झाली हाकी हो गरीबाने होंकारा दिला हो श्रीकृष्णाकार हो गरीबाला होंकारा ऐकून श्रीकृष्ण क्रोधमाने घेला हो खरं मित्रा हो त्या श्रीकृष्णाने बहिणीला गोष्ट सांगण्यास सुरुवात केली. आणि केली असताना महाराज हा आणि खरोखर गोष्ट सांगण्यास सुरुवात केली परंतु त्याने वचन घेऊन पहिल्या कपटी रूपामध्ये गोष्ट सांगण्यास सुरुवात केली. आणि त्याने आपला रथ होता तो सोडून दिला. आणि एखादे हे म्हणजे वृक्ष पाहिले आणि ते थंडीगार वृक्षाची झाडं होती तिथं ते रोज सोडून दिला. आणि हे खरोखर त्या हवेच्या साह्याने बहिणीला झोप लागू लागून लागली गेली. परंतु इकडे हे खरोखर श्रीकृष्णाने गोष्ट सांगण्यास सुरुवात केली गेली. परंतु त्या गर्भी बाळाने विचार केला तो कसा हो जर मी माझ्या मामाला होंकारा दिला नाही तर माझ्या पांडव मध्ये होऊन जाणार बरोबर. मग अशा प्रकारे देवा हा त्या गर्भी बाळाने होंकारा कोणाला दिला त्या श्रीकृष्णाला आणि श्रीकृष्णाने गर्भी बाळाचा होंकार ऐकून क्रोधवान होऊन एकदम गेला. क्रोधवान होऊन गेला. आणि कथेचा पुढे भावार्थ काय सांगितला सांगा भाऊ.
अशा प्रकारे देवा हा गरीब बाळाचा ओंकार ऐकल्यानंतर श्रीकृष्णाने काय केले काय केले हो अरे झारी वरुण हा पाणी होयान चक्रवर्ती पाण्यात अशा प्रकारे देवा हा त्या श्रीकृष्णाने कपटच्या साह्याने खरोखर गोष्ट सांगितली परंतु हा गरीब बाळाने होंकार श्रीकृष्णाला दिला श्रीकृष्ण एकदम क्रोधमान होऊन गेला आणि खरोखर बहीण जागृत झाल्यानंतर मग त्या श्रीकृष्णाने काय केलं काय केले हो झारी भरून आणली आणि आणि ती पाणी म्हणजे काही सामान्य न होते महाराज हा क्षेत्राचे पाणी होते हो आणि खरोखर ते बहीण झोपेमधून उठल्या आणि सांगितले की श्रीकृष्णा मला पाणी पाहिजे तू केवळ गोष्टी सांगत होता परंतु तुझ्या गोष्टीवर माझं लक्ष नसताना हा मला झोप लागे हो परंतु त्याच्यानंतर मला सुद्धा आता या ठिकाणी स्त्रीचा लागली बंधू हा मग त्या टायमाला श्रीकृष्णाने आपल्या जवळची झारी दिली आणि बहिणीजवळ दिली आणि बहिणी ते आपल्या मुखाला लावणी घटघट पाणी घेऊन गेली परंतु इकडे कथेचा भावार्थ काय सांगितलं महाराज सांगा भाऊ हो हो 100 भुजा होत्या का मी बाळाची तुम्ही ऐका पांडे हो 100 भुजा होत्या का मी बाळाची तुम्ही ऐका पांडे हो श्रीकृष्णाच्या पाण्याच्या सायना ठमो पूजा गळाल्या दोन राहिल्या तुमच्या ग्रंथात हो श्रीकृष्णाच्या पाण्याच्या सायाने 98 भुजा गळाल्या दोन राहिल्या तुमच्या ग्रंथात हो श्रीकृष्णाची होती लीला गागट तुम्ही ऐका पांडे हो तो त्या सुभद्राच्या पोटी बाळ होता त्याला किती बुधा होत्या 100 चाटा नको मारा भाऊ नको नाव आले चाटा मारता काठाने मारता भाऊच्या ग्रंथामध्ये लिहून आहे हा ते सौन करणार आहोत म्हणून अशा प्रकारे श्रीकृष्णाला माहिती होते महाराज हो या सुभद्राच्या पोटी तो 100 बुधाचा मान जन्माला आल्यानंतर हा तो कुठल्याही खरोखर पंथाची शोभा ठेवणार नाही हो म्हणून त्याला माहिती होतं म्हणून त्याने आपल्या गुरुची थट्टा केली आणि थट्टा केल्यानंतर गुरुने त्याला प्राचित दिले हो परंतु इकडे हे श्रीकृष्णाला जे करायचं होतं म्हणून ते करून घेतले बरोबर आणि शास्त्रास्त्राचे पाणी पाजले बरोबर आणि त्या गर्भामध्ये 98 मुलाचा पाठ केला हा हल्ले तुमच्या शास्त्रामध्ये नेत आहे दोनच आणि खरोखर महाराज काय सांगितले सांगा अरे देवाधिकाला याचे वगळले रम्या भ्रम्यानं याचे आम्ही राहतो डामोनी गावाले
आणि आपण खरोखर त्या ठिकाणी श्रीकृष्णाने जे कविता केली हो ते खरखर देवाची कला सुद्धा सोडले नाही. बरोबर परंतु इकडे महाराज हा. त्या गुरुचं गाणं त्याच गुरुची छाप नाही तर महान नाही पाप आहे अशा प्रकारे महाराज हा एवढ्या शब्दावरून खरखर श्रावण महिन्यामध्ये हा आणि त्या रावेर तालुक्यामध्ये खिरोडा चौकाच्या बलवाडीची आणि त्या भाऊची माझ्या दोन गोष्टी याच्यावर झाल्या होत्या. कारण ज्या गुरुने ज्ञान दिलं त्याच आपण त्या ठिकाणी त्याला देवा लावणार. बरोबर अशा प्रकारे देवा हा मग काय सांगितलं सांगा. अहो तुम्ही बसले येऊन आम्ही केले गायन दारू भाऊ काय